जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे आपलं मराठी यूट्यूब चॅनलवरती। आपण नेहमी ऐकत आलो आहे की या सृष्टीमध्ये 33 कोटी देव आहेत, परंतु आपल्याला वाटतं का खरंच या सृष्टीमध्ये 33 कोटी देव आहे किंवा कुणी बघितलं आहे का 33 कोटी देवांना? आपण नेहमी म्हणतो की ब्रह्म, विष्णू, महेश्वरा हे जगातली सृष्टीकर्ता आहे आणि यांच्यापासूनच बाकी देवांची सृष्टी निर्माण झाली आहे। पण आज आपण नेहमी ऐकत आलेलं आहे की आपले आजी असेल, आजोबा असेल, त्यांचे आजी आजोबा असेल, यांनी एकमेकांना सांगत गेले की 33 कोटी जीव या सृष्टीमध्ये आहे। पण खरंच 33 कोटी देव आहेत का? चला तर आपण जाणून घेऊया नेमकं काय आहे या मागचं तथ्य। तर मित्रांनो, 33 कोट म्हणजे कोटी आणि कोट यामध्ये लोक थोडंसं कन्फ्यूज होऊन गेले आहे। 33 कोटी म्हणजे काय? कोटी म्हणजे काय की एक संख्या म्हणजे कोटी पण मानलं जातं, आणि दुसरं म्हणजे प्रकार किंवा विभाग याला पण कोटी मानलं जातं। तर 33 कोटी नाही तर 33 प्रकाराची देव मानले जातात। ओके, तर कोटी एक संख्या असतं आणि एक प्रकार असतं, त्यामुळे लोक कन्फ्यूज झालं। ओके, जसं आपण पाणी म्हटलं की प्यायचं पाणी एक असतं आणि हाताला पण पाणी म्हणतो आपण। ओके, फक्त व्हॅलेंटी वेगळी असते आणि त्याचं अर्थ वेगळं होतं। त्याच पद्धतीने काय येते, कोटी म्हणजे एक काय झालं की कोटी म्हणजे संख्या आणि कोटी म्हणजे प्रकार आणि त्याचे विभागणी प्रकार किती पडतात असं दाखवलं जातं। तर 33 प्रकारचे देवता आहे। तर हे देवता कोणते आहे 33 प्रकारचे? याच्यामध्ये 4 प्रकारे विभागणी केलेली आहे। तर 33 प्रकारे देव कोणते आहे आपण बघूया। या 33 देवामध्ये 8 वसु असतात, 11 रुद्र असतात, 12 आदित्य असतात आणि 2 अश्विन कुमार असतात। अशा प्रकारे या 33 देवांची गणना केली जाते। आता हे वसु, रुद्र, आदित्य आणि अश्विन कुमार नेमकं काय आहे, यांची विभागणी कशा प्रकारे केली जाते ते आपण बघूया। आता इथे आपण वसु बघूया। वसु म्हणजे नेमकं काय? तर वसु म्हणजे अस्तित्व टिकवणारे मूलतत्व। ते भौतिक जग आणि पंचमहाभूतांशी संबंधित आहे। आता वसु म्हणजे नेमकं काय? जसं की अग्नी, पृथ्वी, वायू, सूर्य, दिशा, चंद्र, नक्षत्र आणि प्रजापती हे 8 म्हणजे वसु। आणि या वसूचा अर्थ काय होतो? हे विश्वातील स्थूल घटकांचे प्रतिनिधित्व करतात। अग्नी म्हणजे ऊर्जा, पृथ्वी म्हणजे आधार, वायू म्हणजे प्राण, दिशा म्हणजे अवकाश, असे वेगवेगळे याची विभागणी केली जाते। नंतर इथे बघूया आपण आदित्य। आदित्य हे 12 प्रकारचे असतात। आदित्य म्हणजे सूर्याची रूप किंवा सौर ऊर्जा नियंत्रण करणारे देव। हे काळ, प्रकाश, ऋतू, जीवनशक्ती यांचे प्रतीक आहेत। ते वर्षातील 12 महिन्यांशी जोडलेले असतात। आदित्य म्हणजे जसे की मित्र, रवी, सूर्य, सविता, भानू, पुष्पा, अर्क, अंश, भग, धाता, द्वष्टा आणि विवत्सना म्हणजे हे 12 प्रकारचे असतात आदित्य। ते आहे रुद्र। रुद्र हे 11 प्रकारचे असतात। रुद्र हे रुदन करणारे पण रक्षण करणारे देव असतात। ते वायू, प्राण, चेतना आणि भावनिक परिवर्तनाचे प्रतीक असतात। आता रुद्र म्हणजे नेमकं काय की मन, प्राण, अपान, व्यान, उदान, समान आणि इतर 6 जसे की ईशान आहे, तत्पुरुष, अघोरा, तत्पुरुष, सद्योजात आणि अघोर असे प्रकार म्हणजे रुद्र असतात। आता रुद्राचा अर्थ नेमकं काय होतो? रुद्र म्हणजे मानवी शरीरातील ऊर्जा, प्रवाह आणि भावनिक शक्ती। त्यांची पूजा म्हणजे अंतर्गत क्रोध, भय आणि दुःख याचं रूपांतर शक्तीत करणे। आणि शेवटचे ते 2 प्रकार आहेत, त्यांना म्हणतात अश्विन कुमार। हे स्वर्गीय वैद्य आहेत, म्हणजे देवांचे डॉक्टर। ते आरोग्य, सौंदर्य आणि संतुलन यांचे प्रतीक आहे। त्यांची नावे नासत्य आणि दसर असे असतात। मानव आणि देव यांच्यातील आरोग्यदायी सेतू, मनुष्याच्या शारीरिक आणि मानसिक संतुलनाचे प्रतीक। तर असे एकूण मिळून हे 12 आदित्य, 8 वसु, 11 रुद्र आणि 2 अश्विन कुमार मिळून असे 33 देवता होतात। या सर्वांचा अर्थ असा होतो की संपूर्ण विश्व, शरीर आणि चेतना ही 33 प्रकारांच्या ऊर्जाच्या स्वरूपात कार्यरत आहे। हे सर्व देव म्हणजे ऊर्जा तत्व, जी प्रकृती आणि चेतनांचं संतुलन राखतात। तर मित्रांनो, आपण नेहमी म्हणत असतो 33 कोटी देव, 33 कोटी देव। तर हे 33 प्रकारचे देव आहे, जसे की आपण सूर्य, पृथ्वी, वायू, श्वास, जमीन
हे काय आहे, हे देवांचाच प्रकार आहे, म्हणजे यालाच देव मानलं जातं. जे आपल्यासाठी जे चालून येतं, श्वास आहे, श्वास नसला तर आपण जीवन जगू शकतो का, याला देव म्हणायचं. सूर्यप्रकाश आहे, सूर्यप्रकाशाशिवाय अन्न वाढू शकतं का, अशक्य आहे, याला देव म्हणायचं. चंद्र आहे, या गोष्टींना 33 प्रकारचे देव असं मानलं गेलं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा.